ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी समन्वयाने काम करा. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे. दिशा समितीच्या बैठकीत शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, पायाभूत सुविधा व कल्याणकारी योजनांचा सविस्तर आढावा. ठाणे. 17 जिल्हा परिषद ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागाचा समतोल, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास साधण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश खासदार तथा जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती दिशाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे यांच्या वतीने शुक्रवारी जुलै 17 नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती दिशा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामे, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि लोककल्याणकारी योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शासकीय शाळांचे आधुनिकीकरण व हस्तांतरण प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश. उल्हास व वालधुनी नदी पुनरुज्जीवनाला गती. ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक प्रकल्प. रस्ते विकास शिफ्टिंग आणि भूजल पातळीचा अभ्यास. क्रीडा संकुल, गृहनिर्माण आणि आरोग्य योजनांवर भर. जिल्ह्यात आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनारोग्य योजना यांचे तुलनात्मक विश्लेषण करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. अंबरनाथ येथील ऐतिहासिक शिवमंदिर परिसरातील प्रकाशनगर वसाहतीच्या पुनर्वसनासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एमएसआरटीसीने सुधारित अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. विकासकामांना गती देण्यासाठी समन्वयाची गरज. बैठकीदरम्यान जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढून विकासकामांना अधिक वेग देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन खासदार तथा दिशा समितीचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केले. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रास्ताविक करताना जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकास योजनांची प्रभावी आणि समन्वयित अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून कार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, ग्रामीण विकास, जलसंधारण, गृहनिर्माण, स्वच्छता तसेच नागरिकाभिमुख योजनांच्या प्रगतीचा आढावा बैठकीत घेण्यात येणार असून विविध विभागांमधील समन्वय अधिक मजबूत करून विकासकामांना गती देण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक वेग मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दादा थोडं खालती येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमाने केंद्र सरकारच्या ज्या ज्या योजना जिल्ह्यामध्ये सुरू आहेत त्या योजनांचा आढावा घेण्याचं काम दिशा कमिटीच्या माध्यमाने या ठिकाणी झालं. जिल्ह्यातील तिन्ही खासदार या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर आमदार महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत. नगराध्यक्ष असतील, महापौर, सगळे कलेक्टर महोदय, आयुक्त महोदय. आणि या बैठकीमध्ये केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. कशा प्रकारे योजना ज्या सुरू आहेत, कशा प्रकारे उद्दिष्ट जे आहे फुलफिल केलं जातं आहे, काही उद्दिष्ट जे आहे राहिलेलं आहे ते का राहिलेलं आहे, या सगळ्यांवरती जो आहे हा आढावा त्याचा घेण्यात आला. याच्यामध्ये शाळेची परिस्थिती काय आहे, कशा प्रकारे शाळा ज्या आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आपण स्मार्ट स्कूल्स करू शकतो, या ठाणे जिल्ह्यामधील सर्व शाळा ज्या आहेत त्या कशा आदर्श होतील याच्यासाठी देखील एक आढावा 100 कोटीचा DPR जो आहे 100 कोटीचा बनवण्यासाठी सूचना ज्या आहेत या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या पूर्ण MMR जो रिजन आहे याच्यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प ज्या महानगरपालिकेमध्ये आहे तो आहे, पण जिथे नाही आहे तिथे इंटिग्रेटेड प्रकल्प कसा राबवला जाईल. जिल्हा परिषदेसाठी आपण पहिल्यांदाच ठाणे जिल्हा पहिला असेल की जो स्वतःचं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प राबवणार आहे. MPCBने त्याचा DPR बनवला, त्याच्या जागा ज्या आहेत कुठे कुठे करायच्या याचा पूर्ण DPR आणि त्याचा आता कार्यान्वित जे आहे ते काही महिन्यांमध्ये काही दिवसांमध्ये जे आहे हा तो प्रोजेक्ट कल्याण ग्रामीणमध्ये हा राबवला जाईल. आणि त्याच आधारावरती ठाणे ग्रामीण भागामध्ये जिथे जिथे आता महानगरपालिका नाही आहे तिथे देखील अशाच प्रकारे
डिसेंट्रलाइज पद्धतीने सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट जे आहे ते आम्ही राबवू. त्याचबरोबर उल्हास आणि वालधुरी नदी याचा देखील DPR बनवण्याचं काम MPCBने केलेलं आहे. 1 वर्ष त्याच्यावरती अभ्यास केला आहे. निधी संस्था जी आहे त्याच्याबरोबर काम करते आणि लवकरच त्याला मान्यता जो आहे तो MPCBकडून मिळेल. गेले अनेक वर्ष वालधुरी आणि उल्हास नदी हे प्रदूषित नदी म्हणून आपण आपण ओळखतो. सगळं एफ्युलेंट असेल, सिवेज असेल, या सगळ्या गोष्टी ज्या नद्यांमध्ये जातं ह्याचा पूर्ण डिटेल ॲनालिसिस जो आहे हा MPCBने केलेला आहे. आणि ह्याला जेव्हा मान्यता मिळेल तेव्हा या पूर्ण दोन्ही नदीचा उगमापासून ते जिथे समुद्राला जाऊन मिळतात तिथपर्यंत जे आहे ह्या पूर्ण नदीचं रिज्युमिनेशन जे आहे ते त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. हा खूप महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आहे तो ठाणे जिल्ह्यासाठी हा असणार आहे आणि त्यासाठी मी MPCBचं धन्यवाद व्यक्त करतो की 1 वर्षापासून ते या प्रोजेक्टवरती अभ्यास करत आहे. आता त्याला लवकरात लवकर मान्यता मिळेल. त्याचबरोबर जेव्हा रिज्युमिनेशन होईल तेव्हा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट देखील, कारण की ही नदी जी आहे 4-5 शहरांमधून होऊन जाते, तर तिथे जिथे ही नदी आहे तिथे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट देखील होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर MSRDCचा एक इकडे विषय झाला नॅशनल हायवेचा, त्याच्यावरती डिटेल बाबा गेल्या वेळेस देखील शिंदेसाहेबांनी सूचना केल्या होत्या DPDCमध्ये की याचं थर्ड पार्टी ऑडिट करा आणि त्याच्यावरती जो रिपोर्ट असेल तो रिपोर्ट जो आहे तो लवकरात लवकर त्या ठिकाणी द्या. पुन्हा सूचना ज्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याचबरोबर खेलो इंडियाच्या माध्यमाने वेगवेगळ्या शहरांमध्ये खेलो इंडियाचा फंड कसा युटिलाइज केला जाईल त्याच्यासाठी प्रस्ताव बनवण्यासाठी सांगितलेला आहे. सगळ्या शहरांमध्ये DPचा आणि अंडरग्राऊंड केबलिंगचा मोठा विषय आहे. जेव्हा रस्ते आपण वाईट करतो तेव्हा DP जे आहे शिफ्ट होत नाही. त्याच्यासाठी देखील सगळ्या महानगरपालिकांना सूचना केलेल्या आहेत. जिथे रोड वाईटनिंग झालेलं तिथे DP शिफ्ट झालं त्याचा एक आराखडा बनवा जेणेकरून DPDCमधून किंवा राज्य शासनाकडून तो निधी जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात येईल.